सर्वांना जय जिजाऊ मित्रांनो. खरंच शिक्षणानं माणसाच्या जीवनमानामध्ये बदल घडतो आणि शिक्षणामुळे माणसाची गुणवत्ता पात्रता ही सिद्ध होत असते. याची अनेक उदाहरणं तुम्हाला आम्हाला देता येतील. आणि शिक्षणाच्या खरं तर दोन बाजू असतात. एक शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा विकास साधण्याची जबाबदारी किंवा त्यांचा बौद्धिक विकास करण्याची सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी ही शिक्षकावर असते. मात्र बऱ्याचदा शाळेमध्ये शिकत असताना कुठेतरी त्याच्यामध्ये नियोजन करत असताना बऱ्याच काही अशा सामाजिक संस्था असतात की त्या वेगवेगळ्या उपक्रम राबवत असतात आणि या वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ते एक प्रकारे हातभार लावत असतात. आणि अशाच एका संघटनेपैकी मराठा सेवा संघाचं नाव हे पूर्ण राज्यामध्येच नाही तर देशामध्ये एक अतिशय आदरानं घेतलं जातं. आणि विविधांगी उपक्रम राबविण्यामध्ये मराठा सेवा संघाचा खूप मोठा हातभार नेहमीच लागलेला आहे. मराठा सेवा संघाच्या वतीने रिसोड येथे इयत्ता 5वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवोदय पूर्व पात्रता सराव परीक्षेचं आयोजन अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने केलं होतं. जवळपास 500 विद्यार्थ्यांची नोंद त्याच्याकडे झाली होती. 1500 पेक्षा अधिक विद्यार्थी व पालकांचे व शिक्षकांचे या नोंदणीसाठी फोन आले होते. मात्र नियोजन कोलमडेल या दृष्टीनं 500 पेक्षा अधिक विद्यार्थी यात सहभागी करता आले नाही. आणि मराठा सेवा संघानं एक साधं सोशल मीडियाच्या माध्यमातून याचं आवाहन केलं आणि विद्यार्थी पालकांनी आणि शिक्षकांनी याला भरभरून प्रतिसाद दिला. बऱ्याच सेवाभावी मंडळींनी आणि या सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांचं महत्त्वाचं योगदान असतं ते म्हणजे शिक्षकांनीही स्वयंस्फूर्तीने याच्यामध्ये या सराव परीक्षेमध्ये सहभाग नोंदवला. आणि नियोजन आणि शिस्त काय असते या गोष्टी आपण मराठा सेवा संघाकडून शिकल्या पाहिजे. रविवारच्या दिवशी 11 ते 1 या वेळामध्ये शिवाजी शिक्षण संस्थेच्या शिवाजी हायस्कूल रिसोड येथे ही परीक्षा अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं पार पडली आणि गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना त्याच ठिकाणी त्याच दिवशी मान्यवरांच्या हस्ते बक्षीससुद्धा देण्यात आलं. तर अतिशय चांगला आणि एक नाविन्यपूर्ण उपक्रम मराठा सेवा संघाने राबविला. खरं तर आपण समाजामध्ये वावरत असताना बऱ्याचदा पदानं मोठं होतो किंवा बऱ्याचदा आपण पुरस्कारानं मोठं होतो. परंतु त्या पदाला पुरस्काराला कृतीची जोड असेलच असं नाही, त्याला न्याय देण्याची क्षमता आपल्यामध्ये असेलच असं नाही. विशेषतः ह्या गोष्टी राजकीय लोकांकडून जास्त शिकल्या पाहिजे कारण त्यांचा कृती कमी आणि जाहिरातीचा पसारा जास्त असतो. मात्र मराठा सेवा संघानं जी काही ही परंपरा सुरू केलेली आहे, वाशिम जिल्ह्यामध्ये सुरू केलेली आहे, तर त्यांच्या या कार्याप्रती आमच्याकडून सदिच्छा आणि त्यांना पुन्हा या अशाच नियोजनासाठी शुभेच्छा देतो.